नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 10 जून 2026 आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आज काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके. आता जी पहिली अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेबाबत, ती आहे की जून महिन्याचा 1500चा हप्ता अद्याप अजून तरी अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो लाभार्थी महिला हप्त्याची वाट पाहत आहेत. काही माध्यमांच्या वृत्तानुसार सरकारकडून हप्त्याच्या वितरणाबाबत प्रक्रिया अजून तरी सुरू असून लवकरच पात्र महिलांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओके. आता दरम्यान झालं आहे काय, सरकारने लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आता पडताळणी सुरुवात केलेली आहे. ओके. यामध्ये eKYC, उत्पन्न मर्यादा, वाहन मालकी, सरकारी नोकरी आणि इतर निकषांनुसार अनेक नावे योजनेतून वगळण्यात आलेली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सुमारे 80 लाख लाभार्थी तपासणीनंतर अपात्र ठरलेले आहेत. ओके. आता ही संख्या काही कमी नाही आहे. ओके. आता अजून एक अपडेट सांगायची झाली तर तपासणीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत की यामध्ये सुमारे 14,000 पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतलेला आहे. ओके. आता अशा प्रकरणांवर सरकार कारवाई करण्याच्या तयारीसुद्धा आहे. मात्र पात्र महिलांसाठी एक दिलासादायक बातमी देखील आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की ज्या महिलांची नावे यादीतून वगळली गेली आहेत त्या महिलांना पुन्हा पडताळणीची संधी दिली जाऊ शकते. जर त्या पात्र ठरल्या तर त्यांना पुन्हा योजनेचा लाभसुद्धा मिळू शकतो. ओके. याशिवाय eKYC पूर्ण न केलेल्या महिलांनाही सावध राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आधार लिंक, बँक खाते आणि eKYCमध्ये त्रुटी असल्यास त्या महिलांचा हप्ता थांबवू शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थींनी आपली माहिती तात्काळ तपासून घ्यावी. ओके. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा यापूर्वी स्पष्ट केले आहे की अपात्र महिला लाभार्थ्यांकडून आधी मिळालेली रक्कम, ओके, त्यांना जी रक्कम मिळालेली होती ती परत घेतली जाणार नाही. मात्र चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या पुरुष लाभार्थ्यांकडून ही वसुली रक्कम नक्कीच केली जाईल. ओके. जी रक्कम त्यांना मिळालेली आहे योजनेअंतर्गत ज्या पुरुषांना लाडकी बहीण योजनेची, ती वसुली आता लवकरच केली जाईल. कारवाई लवकरच होईल. ओके. आता आजच्या घडीला जून महिन्याचा हप्ता जमा करण्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नसली तरी सरकारकडून प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी थोडासा वेट करा. ओके. 1-2 आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्ये अपडेट येऊ शकते. ओके. मे महिन्याच्या हप्त्याची. ओके. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेच्या प्रत्येक अपडेटसाठी माझ्या या चॅनलचं बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.